नवनाथ आहेत. हे नवनाथ म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचे एक पुत्र आहेत ऋषभदेव, आणि त्या ऋषभदेवांचे पुत्र आहेत नवनारायण. या नवनारायणाचाच कलियुगातील अवतार म्हणजे नवनाथ आहे. देवाधिक जमले सगळे, आणि सगळे देवाधिक जमल्यानंतर सगळ्यांनी विचार केला, अरे कलियुग सुरू झालंय. कलियुग सुरू होऊन 1000 वर्ष झाले, पण या कलियुगाचा विचार केला तर काय कलियुगामध्ये अवस्था झालेली आहे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, कळती हेळन संतांचे. कलियुगामध्ये विचार केला तर जावा जावाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, सासूचं सुनाचं पटत नाही, मुलाचं बापाचं पटत नाही. आज सगळे प्रत्येक जण एकमेकाचे वैरी झालेले आहे. कलियुगामध्ये असत्याला लोक उचलून घेतात, सत्याचा आज पराजय केला जातो. जी वाईट वागणारी लोक आहेत यांचा जयघोष केला जातो, पण जी चांगली लोक वागतात यांना आडकाठी आणतात. या कलियुगामध्ये साधू संतांना त्रास आहे, पण जो वाईट करत आहे त्याचा मात्र उदो उदो आहे. आई रे बेमान दुनिया, 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 आई रे पैसा आहे त्या माणसाकडे सारी दुनिया झुकणारी आहे, पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे कुणी येत नाही. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई ना ये माने, अपमान केला जातो. आईच्या कंबरड्यामध्ये लाथा घातल्या जातात, आणि बायकोला जे पाहिजे ते आणून देणारे नवरे आहेत. साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान रे, हिजड़े को बहुमान रे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे
कलियुगामध्ये साधू संतांना त्रास, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान रे। या कलियुगामध्ये साधू संतांना त्रास, खूप त्रास दिला जातो। आजही साधू संतांना त्रास आहे। वाईट बोलणाऱ्याला कुणी नाही, एखादा माईक घेऊन खूप काही वाईट बोलतो, त्याचा व्हिडिओ कुठे व्हायरल होत नाही। पण आमच्यासारख्या महाराज लोकांकडून चुकून जरी एखादा शब्द गेला तर फक्त महाराजांच्या त्याच्या खालच्या कमेंट वाचायला पाहिजे, अरे बाप रे, सगळा 7-12चा उद्धारच कधी विचार केला जात नाही। सगळ्यात जास्त आज कलियुगामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त साधू संतांची महाराज मंडळीची बदनामी केली असतील तर हिंदूंनी केली। कधी आमचा मुस्लिम बांधव पाहिला का त्यांच्या धर्मगुरूला नाव ठेवताना? दाखवा मला एखादी कमेंट, कधीच नाही। पण आपले अगोदर आपली टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्याला मजा वाटती, त्यांनी टिंगल उडवल्यानंतर हे हसताय। पण एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, ऐका, साधू संतांना महाराज मंडळीला त्रास देणारे नीट एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे तुम्ही देवाला त्रास द्या, देव सहन करेल। तुम्ही माझ्या नाथ बाबांना त्रास द्या, नाथ बाबा सहन करतील। पण माझ्या नाथ बाबांच्या लेकराला दिलेला त्रास नाथ बाबा कधी सहन करत नाहीत, कधी सहन करणार नाहीत। महिला मंडळ, तुम्हाला त्रास झाला तर चालेल, तुम्ही सहन करता, पण तुमच्या लेकराला झालेला त्रास तुम्ही कधी सहन करू शकत नाही। मग हे सगळ्या नाथ बाबांची लेकरं आहेत आम्ही, त्या पंढरीच्या पांडुरंग रायांची लेकरं आहेत आम्ही। विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, संगे गोमाळाचा मेळा, संगे गोमाळाचा मेळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा। त्या भगवान परमात्म्याच्या लेकरांना त्रास दिला जातो, म्हणून तर भगवान परमात्मा त्यांची गय करत नाही। कलियुगामध्ये हे वर्णन आहे। सगळ्या देवांनी प्रार्थना केली, हे नवनारायणांनो, सगळ्या नवनारायणांना बोलवलं आणि नवनारायणांना सांगितलं भगवान विष्णू आहेत, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिव जे आहेत, तिन्ही देवांनी सांगितलं, हे अरे तुम्हाला कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे का? कारण कलियुगामध्ये लोक अनितीने वागायला लागली, चांगल्या माणसांना त्रास होतोय, गायीची हत्या होते, चांगल्या माणसांना त्रास दिला जातो, म्हणून तुम्हाला कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे आणि अवतार घेऊन नाथ संप्रदायाचा उगम करायचा आहे। या कलियुगामध्ये तुम्हाला नाथ संप्रदाय वाढवायचा आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अवतार घ्यायचा आहे। कुणी कुणी अवतार घ्यायचा, कुठे कुठे अवतार घ्यायचा आहे ठरवलेला आहे। नवनारायणांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे आम्ही अवतार घेतो, पण आमच्या बरोबर तुम्हाला अवतार घ्यावा लागेल। ठीक आहे, मीही तुमच्या बरोबर अवतार घेतो, काही काळजी करू नका। आजपर्यंत जर विचार केला तर जे जे युग झालेले आहेत त्या त्या युगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला आहे। सत्ययुगामध्ये भगवान विष्णूने अवतार घेतलेला आहे। सत्ययुग गेलं, त्रेतायुग आलं, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रजीने अवतार घेतला, त्रेतायुग गेलं, द्वापार युग आलं, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, द्वापार युग गेलं आणि कलियुग आलं। मग कलियुगामध्ये नवनारायणांना बोलवलंय, नवनारायणांना सांगितलंय तुम्हाला अवतार घ्यायचा आहे। नवनारायणांनी सांगितलं
तुम्ही का अवतार घेत नाहीत? अवतार तर तुम्ही आजपर्यंत घेतलेला आहे. हो जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर दम अभिमानी. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर दम अभिमानी. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते त्यावेळी भगवान परमात्मा अवतार घेतोय. गाई ब्राह्मणांना त्रास दिला जातो त्यावेळी भगवान परमात्मा अवतार घेतोय. कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये अरे त्रेतायुगाचा विचार केला तर एक रावण होता तेव्हा प्रभू रामचंद्रजीने अवतार घेतला. द्वापार युगामध्ये एक कंस होता म्हणून श्रीकृष्णाने अवतार घेतला. कलियुगाचा विचार केला. कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अरे त्रेता युगामध्ये एकच रावण होता. त्याने एकाच सीतामाईला पळून नेलं म्हणून प्रभू रामचंद्रजीने अवतार घेतला. कलियुगामध्ये गल्ली गल्लीमध्ये रावण जन्माला आलाय आणि गल्ली गल्लीतल्या सीतामाईला पळून नेलं जातंय. अरे कलियुगामध्ये जर एवढे अत्याचार अन्याय करणारी रावण राक्षस कंस जन्माला येत असतील तर हे नवनारायणांनो तुम्हाला यावं लागेल या पृथ्वी तलावर. आता एक भगवान परमात्म्याने अवतार घेऊन जमणार नाही. तुम्हाला येऊन याचा समूळ नाश करावा लागेल. कलियुगाची ही अवस्था आणि म्हणून नवनारायणाने अवतार घ्यायचं ठरवलेलं आहे. सांगितलं तुम्हाला आमच्या बरोबर अवतार घ्यावा लागेल. सांगितलं ठीक आहे कलियुगामध्ये आम्ही अवतार घेतो पण आम्ही मानव स्वरूपामध्ये सर्वसामान्य स्वरूपामध्ये अवतार घेणार आहोत. मग कुणी कोणता अवतार घेतलाय ऐका. मच्छिंद्रनाथांनी कवी नारायण, हरिनारायण गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायण जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायण कानिपनाथ, पिप्पलाय नारायण चरपटीनाथ, अग्निहोत्र नारायण नागनाथ, द्रुमिल नारायण भर्तरीनाथ, चमस नारायण रेवणनाथ, करभंजन नारायण गहिनीनाथ याबरोबर आणखीन कलियुगामध्ये अवतार झालेले आहेत. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान शिवजीने निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये अवतार घेतलाय. भगवान विष्णूने माऊली ज्ञानोबा रायांच्या रूपामध्ये अवतार घेतलाय. ब्रह्मदेवाने सोपान, आदी माया मुक्ताबाई झालेली आहे. अशा प्रकारे हे अवतार घ्यायचं ठरवलं आणि मग ठीक आहे अवतार घ्यायचंय आणि अवताराचं कार्य करायचंय हे ठरल्यानंतर आता नीट काळजीपूर्वक ऐका. एक अभंग सांगतो मी, आपण दररोज हरिपाठामध्ये म्हणतो. काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हा अभंग आपण रोज म्हणतो रोज, पण कधी या अभंगाचा विचार केला? ऐका गड्या, आदिनाथ भगवंतापासून नाथ संप्रदायाचा उगम आहे. आद्य गुरु आदिनाथ भगवंत आहे. आदिनाथ भगवंताकडून ते सगळं ज्ञान मच्छिंद्रनाथांकडे आलेलं आहे. मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथांकडे, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे, निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि ज्ञानदेवा सार चोजविले. आता गंमत ऐका, गंमत. कधी विचार केला? आपण म्हणतो हे विष्णू आहे, हे भगवान शिवजी आहेत, हे वेगवेगळे आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी बरं आहे, पण उत्तर भारतामध्ये गेलं तर ते म्हणतात आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्ही महादेवाला मानत नाहीत. शिव भक्त म्हणतात नाही नाही आम्ही विष्णूला मानत नाही, कृष्ण अवतार मानत नाही. पण एक विचार करा, ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजी 14 वर्षाच्या वनवासाला होते ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी 14 वर्षाच्या वनवासाला आता असताना ज्या ठिकाणी मुक्कामी राहायचे त्या ठिकाणी महादेवाची पिंड तयार करावी आणि नामस्मरण करावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कुणी? प्रभू रामचंद्रजीने. इकडे भगवान शिवजीचा विचार केला तर भगवान शिवजी कुणाचं भजन करतात? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. ताई, ताई, हा, हा. सगळे सगळे टाळी. सगळे टाळी, टाळी, टाळी. टाळी वाजवा, टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नवनाथ महाराज की. हात आणले नाही का तुम्ही? आता करा खाली, आता करा. काही काही हात विसरले काय ना महिला मंडळ? हात आणले का? हात आता
आज जाऊ द्या, विसरले तुम्ही. उद्या येताना हात घेऊन येत जा, कारण परत कथा झाल्यानंतर परत जेवण पण आहे ना, मग हात लागल ना आपल्याला. सगळ्यांनी हात घेऊन येत जा हा. उद्यापासून सगळ्यांनी हात आणा. भगवान शिवजी कुणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्रजीचं भजन करतात. आता नीट काळजीपूर्वक कथा ऐका बर का. आदिनाथ भगवंत आहेत. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हर याच्यामध्ये अजिबात भेद नाही. आणि जो भेद करत असेल तो 100% पापी आहे. 100% आपण पाप करतोय. भेद करायचा नाही. आता ऐका, नाथ संप्रदाय जिथून उगम झालाय, नाथ संप्रदायाचे आद्य गुरु कोण आहेत? आदिनाथ भगवंत, म्हणजेच भगवान शिवजी. भगवान शिवजींनी ज्यांना बोध केला ते मच्छिंद्रनाथ आहेत. ते मच्छिंद्रनाथ भगवान विष्णूचा अवतार आहेत. ऐका बर का, भगवान शिवजीकडून कुठे आलं? विष्णूकडे. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ कुणाचा अवतार? शिवजीचा अवतार. परत शिवजीकडे गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथ महाराज कुणाचा अवतार? परत विष्णूचा अवतार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ महाराज कुणाचा अवतार? कुणाचा अवतार? भगवान शिवजीचा अवतार. निवृत्तीनाथांकडून कोणाकडे आले? माऊली ज्ञानोबा रायांकडे. ज्ञानोबा राय माऊली कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग हे एकमेकाचे गुरु झालेले आहेत आणि एकमेकाचे शिष्य झालेले आहेत. याच्यातला भेद अजिबात करायचा नाही. वारकरी संप्रदाय हा माऊली पासून सुरू झालेला आहे, पण माऊली पर्यंत हा नाथ संप्रदाय आलेला आहे. मग निवृत्तीनाथ दादांनी ज्या वेळेस माऊलींना सगळा उपदेश केला, उपदेश केल्यानंतर माऊलींनी विचार केला. माऊली म्हटले, हे दादा, तुम्ही माझे गुरु आहात. मला असं वाटतंय तुम्ही जे मला सगळं ज्ञान दिलंय हे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं. आजपर्यंतचा विचार केला तर एक गुरु आणि एक शिष्य. अहो गुरु, या जगाचा उद्धार जर आपल्याला करायचा आहे तर या जगाचा उद्धार करायचा म्हटल्यानंतर एक गुरु आणि एक शिष्य. कधी जगाचा उद्धार होणार? मग तुझ्या काय मनात आहे? माझ्या मनात आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका. मला असं वाटतंय दादा, तुम्ही जे मला ज्ञान दिलंय ना, हे सगळं ज्ञान मला सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटतंय. निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, ज्ञाना, तुला जर वाटतंय ना तर माझी परवानगी आहे तुला. तू ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोच करू. ठीक आहे, तुम्ही जर म्हणत असेल तर सर्वसामान्यापर्यंत ते ज्ञान पोहोचण्यासाठी मला एक ग्रंथाची निर्मिती करावी लागेल. मग या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी माऊलींनी आपला जिल्हा निवडला आणि शेजारचा तालुका निवडला. काय त्या तालुक्याचं नाव? नेवासा. सिद्धेश्वराचं मंदिर निवडलं आणि मंदिरामध्ये माऊली आले आणि माऊली म्हटले, मला ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ लिहायचा, जे आदिनाथ भगवंताकडून मच्छिंद्रनाथांकडे, मच्छिंद्रनाथाकडून गोरक्ष, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ दादांकडे आलं. जे निवृत्तीनाथ दादांनी मला सगळं काही ज्ञान दिलंय ते सगळं ज्ञान मला त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये टाकायचंय. सिद्धेश्वराचं मंदिर निवडलं आणि प्रेत चाललं होतं. हो, प्रेत चाललं होतं. बाई म्हटली, जाता जाता मला आता माझ्या पतीचं अंतयात्रा चालू आहे. मला जाता जाता आता या अंतयात्रेमध्ये माझं ज्या वेळेस अग्निडाव पेटणार आहे त्यावेळेस या चितेमध्ये मला माझा देह अर्पण करायचा आहे, मला सती जायचंय. पण जाता जाता चला संतांचं दर्शन घेऊन जाऊ म्हणून माऊलीचं दर्शन घेण्यासाठी बाई वाकली. बाई वाकल्यानंतर माऊलीने उठवलं, बाई अखंड सौभाग्यवती भव. बाईली उठली आणि बाई म्हटली, महाराज अहो आशीर्वाद कधीचा दिलाय? या जन्माचा की पुढच्या?
म्हणले बाई या जन्माचा आशीर्वाद दिलाय. अहो मला जर तुम्ही या जन्माचा आशीर्वाद दिलाय तर ही समोरून जाणारी प्रेत यात्रा माझ्या पतीची प्रेत यात्रा आहे. कसा मला आशीर्वाद दिलाय? हे बाई, अरे साधूच्या मुखातून गेलेला शब्द कधी खोटा होत नाही. ठेवा प्रेत खाली. अंतयात्रा खाली ठेवली, प्रेत खाली ठेवलं. काय नाव आहे? म्हणले सच्चिदानंद बाबा. अरे म्हटले नाव आहे सच्चिदानंद, सच्चित आनंद, अखंड आनंद आहे, मरू कसा शकतात? ओ सच्चिदानंद बाबा उठा. माझ्या माऊलींनी कमंडलू मधून पाणी घेतलं, पाणी शिंपडलं आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. हे ज्ञान माझ्या नवनाथ ग्रंथातलं ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान नाथ संप्रदायाचं आहे. ते ज्ञान सगळं माऊलींना भेटलेलं आहे. म्हणून तर मेले माणूस जित उठविले. सच्चिदानंदा तुम्ही उठा. महाराज सच्चिदानंद बाबा उठून बसले. उठून बसल्यानंतर सांगितलं, म्हटले जा घरी. आता ते आपल्या गावातला सच्चिदानंद नव्हता, ते सच्चिदानंद बाबा आहे. ते म्हटले आता महाराज, अहो आता तुम्ही मला जिवंत केलं, आता घरी जायसाठी या घराला कटाळून कटाळून तर मेलो होतो. या संसाराच्या राड्यातून चुकण्यासाठी तर मेलो, पण आता तुम्ही मला परत उठलाय, आता घरी जाणार नाही. आपल्या बायाने किती वेळ घराच्या बाहेर काढा, गडी संध्याकाळी परत आलाच घरी. सच्चिदानंद बाबा होते, म्हटले आता घरी जाणार नाही. मग तुम्ही सांगायचं आणि मी लिहायचं. मग माऊलीने महाराज एक एक ओवी सुरू केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. माऊलींनी एक 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 ओवी सांगावी आणि सच्चिदानंद बाबांनी ती एक एक ओवी लिहावी. अख्खा ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. शके 12 बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सगळी ज्ञानेश्वरी तयार झाली. म्हणून एक तरी ओवी वाचावी ज्ञानेश्वरी. का वाचावी? माझ्या नवनाथांचं कडून आलेलं जे सगळं ज्ञान आहे ना, ते सगळं ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये टाकलेलं आहे. म्हणून जगातले जेवढे शोध लागले, एवढे सगळे शोध अगोदर माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये लावले आणि नंतर त्याच्यावर सायंटिस्ट लोकांनी अभ्यास केला आणि मग त्यावर शोध लागले. काय? हे सगळं ज्ञान माझ्या माऊलींचं आहे. माऊलीपर्यंत हा संप्रदाय नाथ संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदायापासून पुढे वारकरी संप्रदाय सुरू झालेला आहे माऊलींपासून पुढे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया झाला कळस संत तुकया या विठूचा गजर हरी नामाचा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा
नवनाथ महाराज की जय। नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय कसा तयार झाला आपल्याला कळलं। आता एक वाक्य सांगतो आणि पुढे चलतोय, ऐका। माझा नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाची आई आणि वारकरी संप्रदायाचा बाप आहे। नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे। तुम्ही म्हणता महाराज वारकरी संप्रदाय जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय आहे। आज वारकरी संप्रदाय जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय आहे आणि त्यानंतर नाथ संप्रदाय आहे। का नाथ संप्रदाय मोठा नाही, वारकरी संप्रदाय का नाथ संप्रदायापेक्षा मोठा आहे? नीट काळजी पूर्वक ऐका। आई वडिलाला वाटत असतं माझा मुलगा मोठा व्हावा। कोणत्या आई वडिलाला वाटतं का माझ्या मुलाने छोटं व्हावं मी मोठं व्हावं? नाही 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 नाही। म्हणून माझ्या नाथ संप्रदायाचं उदार अंतकरण आहे, आईचं अंतकरण आहे। म्हणून माझ्या नाथ संप्रदायाने वारकरी संप्रदाय जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय केला गड्या। आज जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय आहे। त्याचे पाईक आपण सगळे वारकरी आहोत।